सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे पोहे. पोहे वेगवेगळ्या पद्धतीने बनतात, पण तुम्ही एक वेळा या पद्धतीने बनवून बघाल तर वारंवार असेच बनवाल. त्याच्यासाठी मी 4 चमचे तेल घेतलं आहे. आता तेलाला मी गरम होऊ देते आणि त्याच्यानंतर मी पोहे घेते ते प्रमाणशीर घेते आहे. तुम्हाला किती डिश पोहे बनवायचे आहे तसे मी घेते, म्हणजे 150 ग्रॅम घेतलेले आहे, चाळून घेतले आहे व्यवस्थित. आता त्याला मी 3 मुठ्ठी करून घेतलं आहे म्हणजे, आणि त्याच्यात 2 वाट्या पाणी. आता मी शेंगदाणे घेतले 25 ग्रॅम, तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले, त्याला आधी तळून घेते. तळून त्याला बाहेर काढून घ्यायचे, शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकायचे नाही. आता मी 2 वाटीच पाणी वापरलेलं आहे. 3 वाट्या समजा पोहे घेतले तर 2 वाटी पाणी, म्हणजे तुमचा दाणा दाणा मोकळा होईल. मोहरी घेतली 1 चमचा, जिरे घेतले 1 चमचा. नॉर्मली आपण बनवतो तर पुष्कळ जणांचे असे म्हणजे गोळा गोळा होऊन जातात पोहे. बघा, कांदा कापून घेतलेला आहे एक पूर्ण बारीक कट केला आहे. तुम्ही उभे पण काप करू शकता. या कांद्याला व्यवस्थित होऊ देते. त्याच्यानंतर मी त्याला पोह्यांना 2 वाटी पोह्यांना धुवून घेतलं आणि व्यवस्थित पाणी म्हणजे मी चाळणीमध्ये ठेवलेले आहे. आता बघा, छान ब्राऊन कांदा होऊ देते आणि त्याच्यामध्ये आता मी घेतलेल्या 4 हिरव्या मिरच्या त्या कट करून घेतल्या. 2 मिरच्या खूप बारीक कापल्या, 2 मिरच्या मोठ्या कापलेल्या आहे. कढीपत्ता घेतला आहे, कढीपत्त्याशिवाय तर पोह्याला चव नाही. बघा, त्याच्यामध्ये बटाटा वापरलेला नाही आज मी, बटाट्याशिवायचे पोहे आहे. तर बघा, आता याला होऊ देते मस्त. पूर्ण तुम्ही व्हिडिओ अगदी छोटा आहे त्याच्यामुळे पूर्ण पहा. वटाणे, फ्रेश वटाणे माझ्याकडे होते, मी ते टाकले, ऑलरेडी फ्रोझन केलेले आहे. आता मी हळद टाकली 1 चमचा, छोट्या चमच्याने हळद टाकलेली आहे त्याच्यामुळे. आणि बघा, आता त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाकायचं आहे. त्याला होऊ द्यायचं आहे व्यवस्थित, खूप हे नाही, जास्त सिमवर होऊ द्यायचं, हळद जळू नये म्हणून. आता मी त्याच्यामध्ये जे टाकते आहे ते आहे कच्ची कैरी. आता कच्ची कैरीची चव तर अशी भन्नाट येते ना, तुम्ही विचारू नका. मग त्याला किसून घ्यायची, तुकडे नाही टाकायचे, त्याच्यामुळे चव खूप छान वाटते. तर बघा, आता याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे. पाण्यामध्ये मी छोट्या लिंबाचा अर्धाच लिंबाचा रस आणि अर्धा चमचा साखर घालून 1 चमचा पाणी तयार केलं, ते मी टाकलं. याची चव खूप छान येते पोह्याला. मेन म्हणजे पूर्ण पोह्याला अशी छान लागून जाते ही चव. ऑलरेडी आंबा थोडा आंबट असतो म्हणून मी लिंबू कमी वापरलेला आहे. पण लिंबू याच्यासाठी वापरायचं असतं की आपल्या पोह्यानी बऱ्याच जणांना पोटाचा फुगारा येतो, त्याच्यामुळे जडजड वाटतं म्हणून. आता पोहे मी 5 मिनटं फक्त भिजवले. बघा, किती छान सुटसुटीत दाणा दाणा पोहे झाले. बरेच जण काय होतं ना, पोहे असे डीप करून ठेवतात, ते चूक गोष्ट आहे. तसे करू नका. पोहे धुतल्याबरोबर तुम्ही चाळणीमध्ये टाका, तर तुमचं कुणाचाही पोहा बनवताना चुकणार नाही. बघा, किती सुटसुटीत दाणा दाणा आणि छान होतं. आणि पोहा इतका हे असतो ना, लागलीच शिजून येतो त्याला सिमवर. बघा, किती छान झाला. तुम्ही बनवा आणि मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा.